नमस्कार, आपण पाहतात मी मराठी क्रांती न्यूज। आपण आज आलो आहे जामनेर तालुक्यातील निमखिडी पिंपरी या गावामध्ये। या ठिकाणी नवनिर्वाचित बिनविरोध नगराध्यक्षा साधनाताई आलेल्या आहेत। या ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे। तरी आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। आज आपण माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या अथक प्रयत्नातून या निमखेडी गावामध्ये यापूर्वीही विविध विकास कामं झालेली आहेत। 6 ते 7 कोटी रुपयापर्यंतची विकास कामं या आधी सुद्धा या गावात झालेली आहेत। आणि खास शेतकऱ्यांची जी अडचण होती की नदीमधून पावसाळ्यामध्ये जाणं फार अवघड होतं। बैलगाडीच्या कठड्यावर हे ठेवून चादर वगैरे ठेवून आणि त्याच्यावर बसून त्या काठाला जावं लागत होतं शेतकऱ्यांना, शेतमजुरांना। आणि ती अडचण गिरीश भाऊंनी लक्षात घेतली आणि आपल्या गावाला एक 1.25 किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण मुख्य रस्त्यापासून आणि हा पूल असं 3 कोटी रुपयाचं काम मंजूर केलं। आणि ते आज वहिनींच्या हस्ते, साधनाताईंच्या हस्ते आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे। त्याचबरोबरीने आता आपण लोकार्पण एक व्यायामशाळेचं, पण आता आपल्याला तिथपर्यंत जायला वेळ नाहीये। आपण इथेच ते डिक्लेअर करूया की वहिनींच्या हस्ते व्यायामशाळेचंही लोकार्पण झालेलं आहे। त्याचबरोबर आपण गावामध्ये 2 कामं आहेत की ज्याचं भूमिपूजन आज केलेलं आहे। 15 लाखाचं आत काँक्रिटीकरण, चौक आणि रस्ता, आणि त्याचबरोबर स्मशानभूमीला जाणारा जो रस्ता आहे, म्हणजे जिवंतपणीचा तर आपल्याला सुकर प्रवास व्हावाच, पण मेल्यानंतरचाही प्रवास सुकर व्हावा म्हणून स्मशानभूमीपर्यंतचाही रस्ता गिरीश भाऊंनी काँक्रिटीकरणचा मंजूर करून दिलेला आहे। आणि त्याचं आज आपण जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन केलेलं आहे। आपण खरोखर भाग्यवान आहोत की आपल्याला गिरीश भाऊंसारखा नेता, गिरीश भाऊंसारखं नेतृत्व आपल्याला मिळालं की त्या माणसाने माती हातात धरावी आणि तिचं सोनं व्हावं, या पद्धतीने कामकाज आपल्या तालुक्यामध्ये चालू आहे। यापूर्वीचा आपण तालुका पाहिलेला आहे। आपण सगळेच याच भागातले, याच तालुक्यातले आहोत। एक 10-20% सुद्धा आपल्या आजूबाजूला एक हंगाम, पहिला हंगाम पावसाळ्याचा संपला की हिरवळ दिसत नव्हती। आज कोणत्याही रस्त्याने गेलात तुम्ही तरी दुतर्फा आज आपल्याला हिरवगार रान दिसत आहे। आणि त्याचं सगळं श्रेय आपल्या मंत्री महोदयांना, गिरीश भाऊंना जातं। मग लहान मोठे तलाव असतील, धरणं असतील, नदीवर साखळी बंधारे असतील, मे महिन्यामध्ये कांग नदी थेट कांग प्रकल्प गोदरी ते जामनेर दुथडा मे महिन्यामध्ये दुथडी भरून वाहते। हे सगळं श्रेय गिरीश भाऊंचं आहे। नजीकच्या काळामध्ये आपल्याला हा तालुका, भाऊंचं स्वप्न आहे की इंच न इंच जमीन ही याच्याखाली सिंचनाखाली आणायची आहे आणि शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने उद्धार आणि जीवनमान उंचवायचं आहे, हे त्यांचं स्वप्न आहे। 2-2.5 वर्षामध्ये मित्रांनो आपल्याला, आपण कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल असं काम आपल्याला या तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहे की या नद्या नाल्या या सगळ्याच्या सगळ्या 12ही महिने खळखळत्या वाहताना आपल्याला दिसणार आहेत। अशा कामाला आपण बागपूरच्या योजनेला फार मोठ्या प्रमाणात आणि जोराने सुरुवात झालेली आहे। 2-2.5 वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल आणि आपल्या तालुक्यामधून सगळीकडनं नक्कीच भाऊंच्या नेतृत्वात सोन्याचा धूर निघेल, असं याची मला खात्री आहे। आपल्या साऱ्यांनाच मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।